इथल्या प्रत्येक विटेवर आणि प्रत्येक वस्तूवरती फक्त माझा अधिकार आहे. तुम्हा किल्लेदारांचा अधिकार असलाच तर तो तिथे रमावतीला, इथे नाही. अरे दादा, ये दादा, कुठे गेलोय हो? खोलीत जाऊन भेटावं काय? मरू दे, उगाच कशाला वाघाच्या गुहेत शिरा. वाघाला बाहेर येऊ दे, मग भेटू. तोपर्यंत स्वतःच्या गुहेत जाऊन आराम करू. चल. तू कधी आलीस? हे काय आत्ता आले? नाही, सगळी मंडळी आहे. तू कुठे होतीस तू? हे सगळे आले वय घरी? मग अहो मग दिसत कसं नाही कोण? शांत काय घर? कारण सगळ्यांना हाकलून दिलंय दादानी घरातनं. अकलून? अहो पण का? तेच गेले होते ना घर सोडून. आता ते किल्लेदारांचं घर सोडून गेले ते. हे घर किल्लेदारांचं नाही, हे दादाचं स्वतःच आहे. हो पण कसं काय? कसं काय म्हणजे? आईल्या कांदे बटाटे भरले डोक्यात. आल्याला दादाला विचारायला गेली, मग त्याचं टाळकं सटकलं. सगळ्यांना हाकलून दिलं त्यांनी. एकट्या पायी सगळ्यांना भोगावं लागले. हो पण म्हणजे आता हे घर सोडून जायचं का आपण? हे बघा, मी एक गोष्ट सांगून ठेवते तुम्हाला, मी या घरातनं कुठेही जाणार नाहीये. लय दिवस काढले गरिबीत, आता परत नाही दरभद्रासारखं जगायचंय मला. बाई का बस, वाचा वाचा नुसतं बोलत राहते. आपल्याला घराबाहेर नाही ना जायचं, त्याच्यासाठीच आलोय मी. दादाचा राग आपल्यावर नाही, वामन आणि आईलीवर आहे. आपण जरा लाचारी पत्करू, गुडघे घासू, विनंती करू, मग तो राहायला देईल आपल्याला. आता तोडू, पाया पडू, काही पण करू, पण इथंच राहू. बघा, मला नाही जायचंय घर सोडून. पण मला आधी सांग, तू कधी आली? म्हणजे वामन आणि आईल्या बरोबर का नाही आली तू? आता काय सांगू तुम्हाला? तुमच्या माग या लोकांनी किती हाल हाल केले माझे. ती आईल्याबाई मला म्हणाली भिकाऱ्यांना गाडीत बसवून घेणार नाही मी म्हणून. काय चुकीचं बोलल्या त्या? नाही, चुकीचंच बोललेल्या आहेत त्या. माझ्या बायकोला भिकारी म्हणतोय. मग तुमच्या माग काय काय पिल्यान चालले होते. अहो वामन दादानी आणि आईल्याताईंनी पोरग दत्तक घ्यायचं ठरवलंय. म्हणजे आपला पोरगा किल्लेदारांचा वारस होऊ नये ना म्हणून. मायला आईल्याच्या असं प्लॅनिंग आहे वे. मी बी परशुराम किल्लेदार आहे. कुठल्या बी परिस्थितीत किल्लेदार खानदानाचा राजा एकतर मी तरी होईन, नाहीतर माझा पोरगा. अहो मी काय म्हणते, इथे नुसतं बसण्यापेक्षा घराचा काहीतरी विचार केला पाहिजे. घराचा विचार म्हणजे? अहो म्हणजे इथून जायचं कुठे? एकतर रमावतीला, नाहीतर काय करायचं हा प्रश्नच आहे. मागच्या वेळी युगंधराबाईंनी आपल्याला आसरा दिला होता, पण आता त्याही त्यांच्याच बाजूने. अहिल्या, आत्या हॉस्पिटलमध्ये आजारी, आणि तुला घराचं काय करायचं हा प्रश्न पडलाय. अहो मी काही स्वतःचा विचार करत नाहीये. आत्याबाईंसाठीच माझा जीव तुटतोय. मी तुमच्याबरोबर कुठेही राहीन, पण आत्याबाई, त्यांना इथून कुठे न्यायचं? ना घर ना काही. तुला काय वाटतं, हा विचार मी केलाच नसेल का? आत्या बरी झाली ना की तिला आपण इथून रमावतीला. अहो आत्याबाई आजारी आहेत, जरा विचार करा. जिथे चांगले डॉक्टर्स उपलब्ध असतील, हॉस्पिटल असतील, तिथे आपण जागा घ्यायला हवी, तिथे घर घ्यायला हवं ना. पुन्हा तेच, घर घ्यायला हवं. आईल्या, खिशात हात घातला की घर घेण्या इतके पैसे पडतात का? एक घर घ्यायचं तर लोकांचे आयुष्य जातात त्याच्यात.
आपलं आधीच गेलंय हे लक्षात असू द्या. मला तर आता एकच उपाय दिसतोय. रमावतीतली सगळी प्रॉपर्टी विकून टाकायची आणि मुंबईत भाऊजींपेक्षा मोठं घर घ्यायचं. तुम्ही भेटू शकता त्यांना. फक्त एक ध्यानात ठेवा की ते आत्ताच शुद्धीवर आलेत, त्यामुळे जास्त बोलायला लावू नका. ओके ओके. प्लीज. आत्या, कसं वाटतंय आता? मला नरसिंहाशी बोलायचंय. तू झोप शांतपणे. आराम कर. सांगितलं ना, मला आत्ताच्या आत्ता नरसिंहाशी बोलायचंय. आत्या, हे सगळं त्याच्याचमुळे झालंय, विसरू नकोस. म्हणूनच भेटायचंय मला त्याला. आज पुन्हा एकदा तीच गोष्ट सिद्ध झाली. दादा कसाही वागू दे, कितीही चुका करू दे, तुझं त्याच्यावरचं प्रेम काही कमी होणार नाही. मी प्रेम सारखंच करते, तुझ्यावरही आणि त्याच्यावरही. तुम्हा दोघांमध्ये मी कधीच फरक केलेला नाही. रागावलास? नाही, रागवण्याचा अधिकार मला आहे कुठे? तो तुझ्या लाडक्या नरसिंहाचा आहे ना. म्हणूनच एका क्षणात किती दूर गेला बघ माझ्यापासून. आणि आता तोही रागावलायस. नाही ग, नाही रागवलोय. मनात येईल तेव्हा रागवायला मी काही दादा नाहीये ना. आलोच, घाबरू नकोस. कुठेही रागवून जात नाहीये. तुला दादाला भेटायचंय ना, मग घेऊन येतो त्याला तुझ्यासाठी. कोण हवंय तुम्हाला? पांडू, याला काय हवंय ते बघ. मला तुझ्याशीच बोलायचं आहे. तुलाच भेटायला आलोय. मी अनोळखी माणसांना भेटत नाही. माझ्यासाठी नाही आलो, आत्यासाठी आलोय. का? काय झालं तिला? तिचा भाचा तिची काळजी घ्यायला असमर्थ ठरला की काय? मुळीच नाही.
आत्याला अटॅक आलाय. माइल्ड आहे, पण शुद्धीवर आल्यापासून सारखं तुझं नाव घेते. तिला तुला भेटायचं आहे तर माझ्या बरोबर हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला येशील का असं विचारायला आलोय. माझ्यासाठी नाही, आत्यासाठी तरी. मी थांबतो बाहेर. तू बोल. आत्या बाहेरच आहे. मला माफ करा ते बाई. तुझ्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे. मी परत कधीही असं वागणार नाही. तुझ्याशी असं वागून मी स्वतःलाच त्रास करून घेतोय हे लक्षात आलंय माझ्या. माहिती होतं मला, त्याचाच तर मला त्रास झाला. ते बाई, मी तुला सोडून आता कुठेही जाणार नाही. मी कोण आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण एवढं नक्की की मी तुझा मुलगा आहे. अरे अरे आपलं नातं नावा आडनावाच्या पलीकडे आहे रे. मी तुला फक्त जन्म दिला नाहीये बघ, बाकी सगळं सगळं आईसारखं केलेलं आहे मी तुझं. त्यापेक्षा खूप खूप जास्त काही केलंयस आमच्यासाठी आतेबाई. पण आतेबाई मला खरं सांग, मी किल्लेदार नाही आहे ना. हे बघ, तुझ्या उत्तरामुळे काहीही फरक पडणार नाही आता. मी खरंच कुठेही जाणार नाही तुला सोडून. पण खरं सांग, मी तेव्हाही ठाम होते आणि आत्ताही आहे. तर सीमा, मला खरंच काही माहिती नाहीये, पण तुझ्या रूपाने माझे संस्कार मोठे झालेले पाहिले मी. अरे तुला नाव माखू घातलं, तुला भरवलं, तुला शिकवलं. रामरक्षा, मनाचा श्लोक, अथर्व शीर्ष म्हणताना तुला ऐकलं की वाटायचं हे खरे संस्कार रे. अशा किती किती आठवणी आहेत रे साठवलेल्या. हे पुरावे पुरेसे नाही आहेत आपल्यासाठी. आतेबाई, परत परत असं कधीही होणार नाही. शब्द देतो मी तुला.
आतेबाई, काय होतंय तुला आतेबाई? आतेबाई, डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर. तुम्हाला सांगितलं होतं ना मी, जास्त बोलू नका म्हणून. काय झालं डॉक्टर? नाव शी इज नॉर्मल, काळजी करण्याचं काही कारण नाही आहे, पण आरामाची गरज असल्यामुळे त्यांना जास्त बोलून देऊ नका. ठीक आहे? वामन, तुम्ही घरी येऊ शकता. पण भाऊजी, मला माहिती आहे मी जरा जास्तच बोललो, पण विसरून जाते सगळं. आपण कोण आहोत याहीपेक्षा आपण एकमेकांशिवाय जगू शकत नाही हे जास्त महत्वाचं वाटतं मला. दादा, मला असं वाटतं की वामन, एक वेळ माझा राग लवकर शांत होईल, पण तुझा नाही. पण निदान आतेबाईंसाठी तरी तुम्ही घरी यावं. तिच्यासाठीच तर चाललंय हे सगळं. एवढी कणखर बाई अशी अंथरुणाला खेळलेली नाही पावत. तिच्यासाठी काय वाटेल ते करू वामन. मला एकच कळलंय, ना ती खरी असोत किंवा खोटी, ती अशी एका फटक्यात नाही तुटत. नातं तसंच राहील, पण त्यासाठी आम्ही घरीच यायला हवं असं काही नाही. मला त्याची गरज वाटत नाही. पण मला वाटते वामन, माझ्या जडणघडणीमध्ये तुम्हा सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि आतेबाईंचा तर खूपच जास्त. संस्कार कुठल्या वयात होतात हे जास्त महत्वाचं आहे. भाऊजी, मोठ्या मनाने तुम्ही जे काही सांगाल ते आम्हाला मान्य आहे. तुमच्या मनातली प्रत्येक खदखद आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू. मी काय बोलतोय ते तुला पटतंय का वामन? हे तू माझा कान धरून सांगितलं असतंस तरी मला चाललं असतं, पण हे घरी यायचं नको. भाऊजी, तुम्ही काळजी नका करू. मी समजावीन यांना.